Hello, good morning, student. Today we will start the chapter number 2 for 12th Arts. The chapter name is E-commerce and E-governance. आपण आजपासून एका नवीन चॅप्टर आपण सुरुवात करणार आहोत. E-commerce and E-governance. ओके, दॅट ऑल आर थेरी पार्ट. आपल्याला ऑल इथे थेरी कंडक्ट करायची आहे. अँड आपलं जे काही फर्स्ट चॅप्टर होतं HTML5चं, त्यात ऑल प्रोग्रामिंग होतं. आता प्रोग्रामिंग आपल्याला इथून ते प्रोग्राम्स नाही आहेत. सो प्रत्येकाने ते जे काही चॅप्टर आपलं झालं आहे ते रिव्हिजन करत राहा नेहमी. ठीक आहे. नाव वी आर जस्ट स्टार्टेड द theory part. The topic name is e-commerce and e-governance. Now let's see the introduction of e-commerce. आता आपण बघूया e-commerce म्हणजे काय. ठीक आहे. First of all, e-commerce stand for the electronic commerce. Before moving the concept of e-commerce, let's first understand what is e-commerce. ओके. आता e-commerce काय असतं, ते एक इलेक्ट्रॉनिक कॉमर्स असतं ते. ठीक आहे. आता e-commerceबद्दल आपण पुढचा जो काही पार्ट आहे ते शिकून घेण्याआधी आपण बघूया की कॉमर्स म्हणजे काय. ठीक आहे. कॉमर्स आणि ई कॉमर्स हे दोघेही एक डिफरंट पार्ट आहेत. ठीक आहे. नाउ लेट्स सी द व्हॉट इज ई कॉमर्स. ई कॉमर्स इज ॲन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ अ बिझनेस. In simple words, commerce is nothing but buying and selling of goods. That means when we buy a product or service from others or sell a product or service to others, then it is called as a e-commerce. Commerce. कॉमर्स मीन्स वॉट, हा एक बिझनेसचाच पार्ट असतो. आता सिम्पल वर्डमध्ये आपण असं म्हणू शकतो की कॉमर्स फक्त बाईंग किंवा सेलिंग ऑफ गुड्स म्हणजे खरेदी किंवा वस्तूची जी काही खरेदी किंवा विक्री ह्या पुरतंच कॉमर्स हे मर्यादित नसतं. ठीक आहे. आपण जे काही परचेस करू शकतो, बाय करू शकतो, जे काही प्रोडक्ट असतं, ठीक आहे, ते आपण इतर जे काही लोक असतात, इतर जे काही पीपल्स असतात त्याला आपण सर्व्हिससुद्धा प्रोव्हाइड करू शकतो. ठीक आहे. त्यालाच आपण काय म्हणू शकतो, ई कॉमर्स असं म्हणू शकतो. One of the most popular activity on the web is shopping. E-commerce became possible in 1991 when the internet was open to commercial use. Since that date, thousands of businesses have taken up residence at websites. History of e-commerce is a history of a new virtual world which is evolving according to the customer advantages. आता जी काही पॉप्युलर ॲक्टिव्हिटी आहे आपल्या वर्ल्डमध्ये, ठीक आहे, ती काय आहे, वेब आपण काय यूज करतो, हे मोस्ट ऑफली वेब हे शॉपिंगसाठी आपण यूज करत असतो. ठीक आहे. आतापर्यंत इंटरनेटवर तुम्ही बघतच आहात, आपण मल्टिपल प्रकारचे जे काही प्रोडक्ट्स आहेत ते अचीव करू शकतो, शॉपिंग करू शकतो, प्लेस ऑर्डर करू शकतो. ठीक आहे. आता ई कॉमर्स बिकम अ पॉसिबल इन 1991. ज्यावेळेस 1991मध्ये ई कॉमर्स जेव्हा पॉसिबल झालं, ई कॉमर्स जेव्हा कन्सेप्ट आपल्याला मिळाली किंवा वापरण्यात आली, ठीक आहे, त्यावेळेस काय होतं, इंटरनेट पण काय होतं आपल्याला 1991लाच आपल्याला लॉन्च झालेलं. त्यावेळेस आपण ई कॉमर्स हा कन्सेप्ट जास्त कमर्शियल यूजसाठी आपण यूज करत होतो. ठीक आहे. त्या काळात आपल्याला 1000पेक्षा जास्त बिझनेसेस आपल्याला आपल्या वेबसाईटवर दिसत होते. ठीक आहे. ती एक त्यावेळेसची जी काही एक हिस्ट्री होती ई कॉमर्ससाठी. ठीक आहे. आता आपल्यासाठी हे नवीन नाही आहे. आता आपण इझिली जे काही बिझनेस रिलेटेड जे काही वेबसाईट आहेत ते इझिली आपण ओपन करून ते वेबसाईट आपण विजिट करू शकतो. ठीक आहे. त्या वेबसाईट थ्रू आपल्याला कुठल्या देशात, कुठल्या शहरात, कुठल्या सिटीमध्ये काय काय बिझनेस सुरू आहेत, कुठे शॉप आहेत, कुठले आपले प्रोडक्ट आपण परचेस करू शकतो, हे आपल्याला मल्टिपल काय आलेलं आहे, मल्टिपल आपल्याला थिंग्स आपण वाय इंटरनेट आणि ई कॉमर्स आपण परचेस करू शकतो. हे कस्टमरसाठी एक बेस्ट ॲडव्हान्टेजेस आहे ई कॉमर्स. ठीक आहे. नाउ लेट्स सी द डेफिनेशन ऑफ ई कॉमर्स. E-commerce can be broadly defined as the process of buying and selling of goods or services using an electronic medium such as internet.
ओके. ई कॉमर्स काय आहे, ही एक ब्रॉडली डिफाईन करणारी कन्सेप्ट आणि प्रोसेस आहे, ज्यात आपण मोस्टली काय करतो, बाईंग किंवा सेलिंग करत असतो वस्तू. ठीक आहे. खरेदी किंवा विक्री आपण काय करत असतो, ई कॉमर्स थ्रू करत असतो. प्लस आपण जे काही सर्व्हिसेस आहेत इलेक्ट्रॉनिक मीडिया थ्रू, ते आपण इंटरनेटने पण आपण ते सर्व्हिसेस आपण प्रोव्हाइड करू शकतो. ठीक आहे. आता ई कॉमर्स इज ऑल्सो रेफर्ड ॲज अ पेपरलेस एक्सचेंज ऑफ बिझनेस इन्फॉर्मेशन यूजिंग EDI, ईमेल, इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर एक्सेट्रा. आता ई कॉमर्समध्ये काय झालेलं आहे, ई कॉमर्समध्ये आपलं जे काही पेपरलेस वर्क होतं, ठीक आहे, आतापर्यंत जे काही बिझनेस होते ई कॉमर्सच्या आधी किंवा आत्ताही, काही ठिकाणी काय असतं, पर्टिक्युलर लोकेशनमध्ये एखादा जो काही डेटा असतो तो मॅन्युअली आपण स्टोअर करत असतो. सपोज आपण एक रजिस्टर वगैरे करत असतो, मग त्या रजिस्टरमध्ये किती प्रोडक्ट गेले, किती प्रोडक्ट आले, किती कस्टमरांनी विजिट केलं आहे, जे काही ऑल डेटा होता ते आपण एक मॅन्युअली आपण पेपरवर वर्क करून ठेवत होतो. बट आता ई कॉमर्समध्ये काय झालेलं आहे, नवीन सॉफ्टवेअर लॉन्च झाले असतील. ठीक आहे. त्यामुळे आपलं जे काही पेपर वर्क होतं ते काय झालेलं आहे, पेपरलेस आपल्याला डिक्रीज झालेलं आहे. ठीक आहे. त्यासाठी आता आपण बरेच जण काय यूज करतो, ईमेल ID. आपल्याला जर आपल्या प्रोडक्टबद्दल, ठीक आहे, आता लाईक ॲमेझॉनवरून आपण काहीतरी शॉपिंग केली, ठीक आहे, लगेच आपल्याला ईमेल येतो. ओके. OTP वगैरे येतो. किंवा आपलं जे काही प्रोडक्ट आहे ते कधी आपल्याला डिलिव्हरी होणार या संदर्भात पण आपल्याला लगेच ईमेल येत असतो. ठीक आहे. हे कशामुळे पॉसिबल झालं, ई कॉमर्समुळे. ठीक आहे. म्हणजे आपण एक पर्टिक्युलर जे काही स्पेस आहे ते विजिट न करता आपण जे काही ऑनलाईन ट्रान्झॅक्शन, ऑनलाईन जे काही कम्युनिकेशन किंवा ऑनलाईन जे काही इंटरॅक्शन असतं कस्टमर आणि बायर आणि सेलरमधून, ते आपण इझिली करू शकतो. प्लस आपण फंड ट्रान्सफर पण आपण इझिली करू शकतो. ठीक आहे. आपण मनी ट्रान्सफर, फंड ट्रान्सफर हे ई कॉमर्समध्ये आता भरपूर प्रकारे पॉसिबल झालं आहे. दिस इज द डेफिनेशन ऑफ ई कॉमर्स. आता this is a structure of e-commerce. You can see here आपण काय लॅपटॉप थ्रू किंवा मोबाईल थ्रू, कॉम्प्युटर थ्रू इझिली काय करत असतो, वेबसाईट, जसं मी तुम्हाला स्टार्टिंगलाच सांगितलं. आता प्रत्येकाने काय केलेलं आहे, छोटा बिझनेस असो किंवा मोठा बिझनेस असो, कंपनी असो का शॉप असो, काहीही असो, अगदी छोटे बिझनेसमॅनसुद्धा आता स्वतःची वेबसाईट क्रिएट करतात. ठीक आहे. आपलं जे काही बिझनेस आहे तो वर्ल्ड वाईड ग्लोबली आपल्याला प्रोव्हाइड करण्यासाठी, ग्लोबली लॉन्च करण्यासाठी प्रत्येकजण काय करतं, सोशल मीडिया थ्रू ॲडव्हर्टायझिंग करतं किंवा वेबसाईट वगैरे क्रिएट करून गुगलला किंवा इंटरनेटला ते सर्व्हरला स्टोअर करतात. ठीक आहे. कुठलाही बिझनेस. ओके. मग आता जर कधी आता आपल्यासारखे नॉर्मल पीपल काय करतात, ज्यांना जर कधी काहींना जर कधी शॉप वगैरे किंवा कंपनीमध्ये जाऊन विजिट करणं पॉसिबल नसेल, तर ते लोक काय करतात, इझिली कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप थ्रू जे काही आपल्याला प्रोडक्ट हवं असेल त्या प्रोडक्ट नेम आपण जस्ट इन्सर्ट जरी केलं गुगलला, तरी आपल्याला त्या संदर्भात मल्टिपल जे काही वेबसाईट असतात ते येतात. ठीक आहे. त्या वेबसाईट आपण विजिट करून आपण बघू शकतो की कुठलीच क्वालिटी किंवा कुठली क्वांटिटी जास्त आहे प्रोडक्टची, क्वालिटी कुठल्या बिझनेसला चांगली आहे, हे आपण ऑल प्रोडक्ट तर मल्टिपल प्रत्येक हजार 1,00,000 मिलियन प्रोडक्ट आपल्याला दिसतील. ठीक आहे. बट आपण क्वालिटी क्वांटिटीसुद्धा आपण बघू शकतो. हे कशामुळे झालेलं आहे, हे ऑल आपलं ई कॉमर्समुळे पॉसिबल झालं आहे. ठीक आहे. आपण ऑनलाईन काही आपण घरी बसून जरी काही शॉपिंग केली तर ते आपल्याला घरी बसून काय होतं, डिलिव्हरसुद्धा होत असतं. ओके. नाव नेक्स्ट वन इज डिफरन्शिएट बिटवीन ट्रॅडिशनल कॉमर्स अँड ई कॉमर्स. ओके. इथं आपल्याला ट्रॅडिशनल कॉमर्स म्हणजे काय आणि ई कॉमर्स म्हणजे काय यात डिफरन्स दिलेला आहे. ठीक आहे. हे आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया. आता फक्त आपण काय बघितलं, व्हॉट इज डेफिनेशन ऑफ ई कॉमर्स अँड देन व्हॉट इज कॉमर्स. ठीक आहे. आपण हे दोनच कॉन्सेप्ट आजच्या व्हिडिओमध्ये बघितले आहेत. आपण उद्या परत डिफरन्शिएट बिटवीन ट्रॅडिशनल कॉमर्स अँड ई कॉमर्स आपण बघूया. ओके. थँक्यू सो मच. सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये अटेंडन्स लावा. हॅव अ नाईस डे. गुड बाय.